कोणत्याही परिस्थितीमध्ये काहीही झालं, कितीही मोठं संकट आलं, काहीही परिस्थिती निर्माण झाली तरीही डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक 25 मे 2025च्या आत कारखान्याचे नवीन संचालक मंडळ सत्तेवर आलं पाहिजे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश S.G. मेहरे आणि शैलेश P. ब्रह्मे यांनी दिलाय. डॉक्टर तनपुरे कारखाना अवसायनात काढून सभासदांची मालकी घालवताना या तालुक्याचे वैभव घालवू पाहणाऱ्यांचे स्वप्न न्यायालयाच्या आदेशाने धुळीस मिळवलं आहे, अशी माहिती कारखाना बचाव कृती समिती अमृतराव धुमाळ यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे. यावेळी समितीच्या सदस्यांनी सांगितलं, कारखाना माजी खासदार डॉक्टर सुजय विखेंच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाच्या ताब्यात गेली 7 वर्ष असताना अवसायनात काढण्याचा प्रयत्न सुरू होता. यासाठी कारखाना निवडणूक टाळण्यासाठी सतत प्रयत्न केले जात होते. कारखान्यात झालेला कारभार, पदाचा दुरुपयोग करून प्रशासक नेमले गेले. बेकायदेशीरपणे बँकेकडून जप्तीची कारवाई केली गेली. सत्तेचा वापर करून हा कारखाना अवसायनात गेला पाहिजे यासाठी वेळोवेळी प्रयत्न करण्यात आले. यानंतरही निवडणुकीसाठी पैसे नाही हे कारण दिलं गेलं. निवडणूक होऊ नये म्हणून भरलेले 20 लाख रुपयेही परत घेण्याचा प्रयत्न झाला. न्यायालयानं आपल्या 16 पानी निकालपत्रात कारखान्यात प्रशासक नियुक्ती संचालक मंडळाला दिलेली मुदतवाढ आणि इतर आदेश बेकायदेशीर ठरवले आहेत. तत्कालीन अधिकाऱ्यांनी कारखान्याबाबत चुकीचे बेकायदेशीर निर्णय घेतले. त्यांची ही चौकशी SIT मार्फत करण्याची मागणी न्यायालयात करणार असल्याची माहिती ॲडव्होकेट अजित काळे यांनी यावेळी दिली. तसेच कारखान्याच्या असलेल्या सर्व सभासदांना या निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळवून देण्यासाठी न्यायालयीन लढाई लढणार असल्याचं यावेळी ॲडव्होकेट काळे यांनी सांगितलं.